आपल्याला संख्या टाकायची आहे फक्त पेपर. दोनच जण खाल्ले. हां हां, माझ्या मोटरसायकलमधले आहे. बसणं ओके ओके ना. ओके सर. आता माहिती देता का? माहिती इथेच सांगताय का विचारा. 1 मिनिट सर. माहिती इथेच देताय सर. चौकी सर 1 मिनिट सर. काय सांगणार, काही गाड्या आपण हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत, काही चोरीच्या याच्यामध्ये गेलेल्या होत्या, काय सांगणार सर? जळगाव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये साधारण 1-1.5 महिन्याखाली आम्ही DB पथकाची स्थापना केली होती. आणि त्या DB पथकाच्या अंतर्गत आम्ही एका गुन्ह्याचा तपास करत होतो. एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल होता. त्याच्यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व इथली DB टीम असे त्या चोरीचा तपास लावत होते. त्या तपासादरम्यान एकूण 4 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आणि त्या 4 आरोपींमध्ये ज्यावेळेस कसून चौकशी केली त्यावेळेस आम्हाला एकूण 29 चोरीच्या मोटरसायकल रिकवर झालेल्या आहेत. आता त्या मोटरसायकलचा तपास घेतला असता त्यातल्या जळगाव जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 5 गुन्हे दाखल आहेत. एक गुजरातमध्ये गुन्हा दाखल असलेली मोटरसायकल आहे आणि इतर सर्व या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अशा पद्धतीने एकूण 29 मोटरसायकल या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारीच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या पुढाकारानं त्या DB पथकानं डिटेक्ट केलेल्या आहेत. ह्या DB पथकामध्ये कोण कोण कर्मचारी होते सर, आपले काही सांगताय? या DB पथकामध्ये हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव, हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक आसिफ तडवी, पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनील मोरे, चेतन महाजन, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ढाकरे, स्वप्नील पवार व अक्षय वाडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे, कष्ट घेतलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मोटरसायकल रिकवर झालेल्या आहेत. या 29 मोटरसायकलची एकूण अंदाजित किंमत बघितली आपण तर ती साधारण 25,80,000 रुपयाच्या घरामध्ये जी मोटरसायकल आहे ते आपण आज डिटेक्ट केलेल्या आहेत. परराष्ट्रातील किंवा परराज्यातील काही मोटरसायकली आहेत का सर यात? बाकी ज्या मोटरसायकल आहेत सगळ्या त्याचा आम्ही शोध घेतोय. आता पाहूया तो गुजरातमध्ये गुन्हा दाखल असलेली एक मोटरसायकल याच्यामध्ये मिळालेली आहे आणि इतर मग महाराष्ट्रामध्ये बाकीच्या पोलीस स्टेशनला याच्यामध्ये नवी मुंबई आहे, मुंबई आहे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण बऱ्याचशा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असलेल्या मोटरसायकल मिळालेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे ही जी टोळी आपल्याला मोटरसायकल चोरी करणारी सापडलेली आहे या टोळीची मोडस अशी आहे की हे गाडी चोरायचे आणि गाडी चोरून ती रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड याच्या ज्या पार्किंग आहेत त्या पार्किंगमध्ये ती गाडी लावून ठेवायचे. त्या गाडीला गिराईक बघायचे आणि ती गाडी गिराईक मिळाल्यानंतर त्या गिराईकाला त्या पार्किंगमधूनच गाडी ताब्यात द्यायचे. त्याच्यामुळे ती गाडी त्यांच्या ताब्यात राहत नव्हती आणि डिटेक्ट करणं तुलनेनं अवघड होतं. परंतु मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या मार्फत त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून आणि आरोपींची कसून चौकशी करून या गाड्या डिटेक्ट केलेल्या आहेत. किती दिवसांचं होतं सर? किती दिवस लागले या सगळ्या गोष्टी? याचं जे तांत्रिक विश्लेषण वगैरे हे जे आहे साधारण 273/2026 हा गुन्हा 26/6/2026 ला दाखल होता, म्हणजे 26 जूनला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता आणि त्या तपासामध्ये हे सगळं आम्ही डिटेक्ट केलेलं आहे आतापर्यंत.